वरती बघ. वीणा स्कूलमधून यायच्या अगोदर मी भाजी आणून घेतली, कारण ती आली ना की मग मला तिचं आवरावं लागतं आणि तिला लवकर अभ्यासाला बसवलं की बरं पडतं, नाहीतर रात्रीचा मग उशीर होतो. म्हणून मी तिला फ्रेश झाली ना की थोडासा तिचा अभ्यास करून घेते आणि मग बाकीची माझी कामं करायला घेते. फुलं काढली, जरा देवाला घालायला मिळतील ना. आणि आता झाडं कमी झाली, आम्ही आता झाडं दुसरीकडे लावली ना, झाडं कमी झाली. चल नको ना नाही बाबा, चेन पडली परत. संध्याकाळचे 5:45 झाले आहेत. वीणा आली स्कूलमधून, वीणाचे कपडे बदलून झाले. डबा खाल्ला दाखव. खाल्ली भाजी? सगळी नाही खाल्ली भाजी. कशाने? चपाती सोबत खाल्ली. मग ही कशाला ठेवली? बाकी चपाती संपवली, पाणी पिलं सगळं. नमस्कार, मी मानसी सिक्वेनमध्ये तुमचं मनापासून स्वागत. भाजी आणली, मेथी आणली आहे, पालक आणला आहे आणि कोथिंबीर आणली. आणि तशा ना पालेभाज्या स्वस्त असतात, मग बरं पडतं जरा. जास्त करून मी पालेभाज्या घेते, फळभाज्या नाही घेत. कधीतरी फळभाजी घेते. आणि आज ध्रुवीचा हेअर ड्रायर येणार आहे, मग तो पण तुम्हाला दाखवेन. मी 8 दिवस झाले मागून, आम्ही वाट बघतोय. काल येणार होता पण ते कॅन्सल झालं. आज येईल, आला की दाखवेन. मग वीणा स्कूलमधून आली ना की मग मी तिचा रोज डबा चेक करते आणि ते झाल्यावर मग मी भजीची तयारी करायला घेतली आणि मग भजी बनवायला घेतली. कोथिंबिरीची भजी बनवणार. ते नवीन ट्राय आहे ना कोथिंबीरवाला. कोथिंबिरीची भजी बनवताना भीती वाटते, कारण पहिल्यांदाच बनवते मी अशी कोथिंबिरीची भजी. भजी उचल ना, ती नाही त्याच्या पुढची, आता जी परतली ती नाही ती. हा हा उचल जरा. ही ना अशी चिकनच्या लेग पीस सारखी दिसते. ध्रुवीला ना सोमवार आहे तरी पण मच्छी खायची आहे, म्हणून तिला ते सगळीकडे लेग पीस दिसत आहे. सगळं तेच दिसतंय मला. आणि ही आहे ती कोथिंबीर ना. कोथिंबीर साफ करून घेतली आणि अशी छोटी छोटी कट करून घेतली आहे आणि ते धुवून घ्यायची आणि मग भजी करायला घ्यायची. अशी बॅटरमध्ये बुडवायची. आणि मी कापून नाही घेतली, यावेळी मोठी ठेवली आहे, वेगळं काहीतरी करून बघायचं होतं म्हणून. आणि मग भजी बनवायची, छान लागते वेगळं काहीतरी. मिरचीची पहिल्यांदा भजी करून घेतली आणि मग ही करायला घेतली. पावसाची भाजी ना ओली असते, म्हणून मी ते पेपरवर पसरवून ठेवली, म्हणजे साफ करताना बरे पडते. कपडे वाळत घालतात तशी भाजी वाळत घातली. भजी बनवता बनवता पार्सल आलं. हे नायकावरून ऑर्डर केलं आहे आणि हा एअर ड्रायर अगारो कंपनीचा आहे. ध्रुवीसाठी मागवला आहे. यामध्ये ही वायर नाही आणि मस्त पॅक करून दिली आहे, व्यवस्थित फोल्ड करायला मिळते आणि मोठी पण आहे. आणि अजून हँडल फोल्डेबल आहे. हा चालू होणार, मला कुठे पण नेता येईल. त्याच्यासोबत हे वॉरंटी कार्ड आहे, हे बिल आहे. याच्यावर सगळी माहिती दिली आहे, कसा वापरायचा, काय करायचं ते. आणि हा फोल्ड पण होतो. ह्याला एक हँगिंग लूक दिला आहे. इझी आहे स्टोरेजसाठी. 1000 वॉट असा आहे हा. अजून डिटेलसाठी मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देते. आणि या पर्समध्ये पण व्यवस्थित राहिला आणि जागा पण कमी लागते, बाहेर न्यायला बरा पडेल म्हणून हा मागवला आहे. आम्हाला गावी पण जायचं असतं ना, मग बरं पडेल. पहिल्यांदा सुकवले ना ते कमी स्पीडमध्ये सुकवले आणि नंतर स्पीड त्याचा वाढवला. खरं ध्रुवीचे केस ना जाड आहेत, मग ते सुकत नाही लवकर, म्हणून हे घ्यावं लागलं. आणि आता झाले थोडेसे राहिले सुकायचे, मग होईल. हिच्या केसांना जरा वेळ लागणार कारण जाड आहेत ना, म्हणून. झाले केस सुकले, कमी वेळात झाले. ध्रुवीला ना एवढा वेळ लागतो ना बापरे. आणि पाऊस असला, थंडी असला की खूप भीती वाटायची केस धुताना. आम्ही तर विचारच करायचो. आता ना विचार करत राहायला नको, मशीन घेतली, सुकवलं की झालं. आणि मग असं केस धुवायचे असले ना की सुकत नाही, मग थंडीचा त्रास होतो.
मग हे आता बरं पडेल मला तर याचा काय उपयोगच नाही. माझे असेच केस सुकतात, माझे केस खूप पातळ आहेत, माझे असेच केस सुकून जातात. टॉवेलने जरा एकदा पुसले की झाले. ध्रुवीचे केस जाड आहेत ना, म्हणून तिला जरा आणलं आहे. छान आहे. आम्ही अजून आता पहिल्यांदाच वापरला आहे. कसा आहे तो मी नंतर सांगेन वापरल्यावर, कारण आता नवीनच आहे ना, मग समजणार नाही. आजच्या व्हिडिओसाठी एवढंच. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.